तर सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्तानं भक्तांनी तुफान गर्दी केलेली आहे आणि सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीला 800 किलोंच्या विविध फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशमधून आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त दाखल झालेले आहेत। तर याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा यांनी। आज पहिला श्रावणी सोमवार आहे आणि त्यानिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये भक्तांची अलोट गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या सिद्धेश्वर मंदिर परिसरातील जे समाधी स्थळ आहे, सिद्धरामेश्वरांची समाधी आहे, त्या ठिकाणी आपण आहोत आणि झी24 तासच्या माध्यमातून आम्ही हे चित्रण आपल्याला दाखवत आहोत। या योग समाधीला अतिशय सुंदर अशी ही फुलांची सजावट करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 800 किलोंची विविध फुलांची ही सजावट करण्यात आलेली आहे आणि पूर्ण रात्रभर याचं काम करण्यात आलेलं होतं। आपण पाहू शकतो नागपंचमी देखील काही दिवसांवर आहे आणि त्यानिमित्त नागपणी देखील या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। त्याखाली विविध फुलांच्या माध्यमातून ओम देखील साकारण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत सिद्धरामेश्वरांच्या या दर्शनासाठी श्रावण महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर आंध्र असेल, कर्नाटक असेल, अशा विविध ठिकाणावरून भक्तगण हे मोठ्या संख्येने येत असतात। एकंदरीत आपण पाहतोय या सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये आता संपूर्ण श्रावण महिन्यानिमित्त विविध धार्मिक आणि कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि अगदी आज पहिला श्रावणी सोमवार असल्यानं या ठिकाणी जी अगदी पहाटेपासून भक्तांची गर्दी व्हायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहिलं तर सोलापूरचे ग्रामदैवत म्हणून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची ओळख आहे आणि श्रावण महिन्यामध्ये या मंदिराला विशेष महत्त्व असल्यामुळं भक्त हे अगदी पहाटेपासून या ठिकाणी दर्शनाला आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अभिषेक अदेप्पा, झी24 तास, सोलापूर।